नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण डॉक्टर वेस्टची रीडिंग मेथड काय होती ती बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात. डॉक्टर वेस्ट रीडिंग मेथड. तर डॉक्टर वेस्ट had done research on teaching English as a foreign language in India. डॉक्टर वेस्ट यांनी and developed this method as a response to the direct method. According to Dr. West, त्यांनी काय सांगितले बघा, तर teachers should teach reading skill first to improve reading comprehension skill. शिक्षकांनी रीडिंग स्किल शिकवण्याआधी मुलांचे काय सांगितले तर कॉम्प्रिहेन्शन स्किल डेव्हलप केली पाहिजे. आता रीडिंग ॲबिलिटी, टाइप्स ऑफ रीडिंग ॲबिलिटी दोन आहेत. पहिली आहे ओरल रीडिंग ॲबिलिटी आणि दुसरी आहे सायलेंट रीडिंग ॲबिलिटी. ह्या दोन आहेत रीडिंग ॲबिलिटीज. कुणी सांगितलेलं तर डॉक्टर वेस्ट यांनी सांगितलेल्या. आणखी काय सांगितले त्यांनी तर डॉक्टर वेस्ट यांनी काय सांगितले तर रिकमेंडेड an essential vocabulary list of 2280 words which has been classified as. ते कशा पद्धतीने बघूया काय सांगितले त्यांनी ते तर जनरल वर्ड्स कोणते आहेत तर एक्सलंट, ब्युटिफुल, थँक्यू असे जे वर्ड्स आहेत त्यांचा समावेश त्यांनी जनरल वर्ड्समध्ये केलेला आहे. त्यानंतर आहे इसेन्शियल वर्ड्स कोणते असेल तर दॅट, इन, द अशा प्रकारचे शब्द. पुढे त्यांनी सांगितले कॉमन इन्व्हायरमेंटल वर्ड्स. आता पेन्सिल, टेबल अँड एक्सेट्रा. पेन्सिल असेल, टेबल असेल, चॉक असेल, हे जे वर्ड्स आहेत ते कॉमन इन्व्हायरमेंटल वर्ड्समध्ये आहेत. पुढे त्यांनी सांगितले स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल वर्ड्स. त्यामध्ये काय असेल तर प्लॅनेट, पार्क अशा पद्धतीचे शब्द त्यांनी स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल वर्ड म्हणून सांगितलेले आहेत. आता या पद्धतीमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डॉक्टर वेस्ट न्यू मेथड. प्रिन्सिपल काय होते या पद्धतीचे तर ग्रामर इज टॉट इंडक्टिव्हली यूज मॉडेल सेंटेन्स. Conversation is practiced in a controlled environment. Conversation practice in a controlled environment. त्यानंतर न्यू स्ट्रक्चर्स आर एक्सप्लेन्ड इन लँग्वेज वन. नवीन ज्या पद्धती आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन नवीन ज्या पद्धती आहेत किंवा त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपल्या लँग्वेज फर्स्ट म्हणजे मदर टंग मधून एक्सप्लेन कराव्यात. पुढे मेमरायझिंग आर कॉमन इन लँग्वेज लर्निंग. पुढे आहे मेरिट्स मध्ये त्यांनी काय सांगितले तर मेरिट्स मध्ये त्यांनी सांगितले या पद्धतीचे मेरिट्स आहेत प्रमोट रीडिंगवर जास्त फोकस आहे. ऑफकोर्स रीडिंग मेथड आहे तर इन्हॅन्स वोकॅब्युलरीची आवश्यकता किंवा वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते आपली ह्या पद्धतीमुळे. स्टुडंट नॉट ओव्हरलोडेड विथ ग्रॅमॅटिकल रूल्स. विद्यार्थ्यांवर जास्त ग्रॅमॅटिकल रूल्सचा प्रेशर पडत नाही किंवा ओव्हरलोड होत नाही. त्याच्यानंतर नो टीचर रिक्वायर्ड. शिक्षक पाहिजे असं काही नाही, म्हणजे नसला तरी चालेल. आता हे झाले मेरिट्स. आता डिमेरिट्स काय आहेत बघूया या पद्धतीचे.
डिमेरिट्स आहे इग्नोर स्पीकिंग, रायटिंग अँड लिसनिंग स्किल. ऑफकोर्स यामध्ये ही पद्धत ओनली रीडिंग स्किलसाठीच आहे. त्यामुळे स्पीकिंग स्किल, रायटिंग स्किल, लिसनिंग स्किल या स्किलकडे दुर्लक्ष होतं. त्यानंतर आहे इट इम्पॉसिबल टू सेपरेट रीडिंग फॉर अंडरस्टँड. टीचर शुड रिक्वायर टू एक्सप्लेन सम मिनिंग. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा शब्द कळत नसेल तर शिक्षकाची तेथे आवश्यकता भासते. त्यामुळे शिक्षकाची गरज असणे हे महत्वाचं आहे. बघा काय सांगितलं डिमेरिट मध्ये, पुन्हा एकदा बघूया. तर डॉक्टर वेस्ट यांची रीडिंग मेथड ही मेथड ओनली रीडिंग विषयी संबंधित आहे. त्यांनी काय सांगितलं, टीचर शुड टीच रीडिंग स्किल फर्स्ट टू इम्प्रूव्ह रीडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किल्स. यांच्यामध्ये रीडिंग ॲबिलिटी 2 आहेत, ओरल एक आहे आणि एक सायलेंट आहे. पुढे त्यांनी 2280 वर्ड्स क्लासिफाईड केलेले आहेत. त्यातील जनरल वर्ड्स असतील, इसेन्शियल वर्ड्स असतील, कॉमन इन्व्हायरमेंटल वर्ड्स असतील किंवा स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल वर्ड्सचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर वेस्ट यांच्या मेथडचे प्रिन्सिपल्स काय आहेत, तत्वे काय आहेत, तर ग्रामर इज taught inductively using model sentence. Conversation is practiced in a controlled environment. New structures are explained in language 1. Memorizing are common in language learning. त्याचबरोबर मिनिट्स बघूयात. Promote reading, enhance vocabulary, student not overloaded with grammatical rules. Grammatical rules and no teacher required. हे झाले मेरिट्स. आता डिमेरिट्स मध्ये त्यांनी सांगितले की स्पीकिंग, रायटिंग, लिसनिंग स्किल इग्नोर होतात. त्यानंतर इम्प्रूव्ह टू सेपरेट रीडिंग फॉर अंडरस्टँडिंग. त्यानंतर टीचर शुड रिक्वायर टू एक्सप्लेन सम मिनिंग्स. शिक्षकाची आवश्यकता भासते, पण त्यामध्ये शिक्षक नाहीये, त्यामुळे शिक्षकाची आवश्यकता भासते. केव्हा तर एखाद्या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्याला कळत नसेल तर त्यावेळेला शिक्षकाची आवश्यकता भासते तेथे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. थांबूया इथेच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.